गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत। सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे LA क्लिअर टायटल असलेले 125 प्लॉट्सचा प्रकल्प, खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची गुंतवणूक तर असेलच। याशिवाय स्वतःचं घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प। या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: भव्य प्रवेशद्वार, अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेजची सोय, प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था, MSCB DP, स्ट्रीट लाईट, वॉल कंपाऊंड, आकर्षक झाडे, बगीचा, वॉकिंग ट्रॅक, CCTV कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, संपर्क 9168800900। ऑफिसचा पत्ता शॉप नंबर 4, वैभवशाली चेंबर, जुना पुणा नाका, हॉटेल शिवशक्ती जवळ, सोलापूर। मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, लढेंगे जीतेंगे हम सब लढेंगे। सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम सकल मराठा बांधव रात्रीच मुक्कामाला पोहोचलेत। आत्ताचीच बातमी अशी आहे की जे पार्किंग स्लॉट होता तो पहाटे 4लाच फुल झालेला आहे आणि समाजाचं प्रेम, उद्याच्या आजचा होणारा निर्णय, एक निर्णायक लढाई महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर, सामाजिक पटलावर या देशाला पाहायला मिळेल की सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला मनोज जरांगे पाटील आज एक असा वळणावर येऊन ही लढाई पोचली आहे की या देशाच्या राजकारणाला, या राज्याच्या राजकारणाला एक नवीन दिशा दिल्याशिवाय या राज्यातले शेतकरी, कष्टकरी जे आहेत त्यांच्या आयुष्यात एक नवीन पाठ आजच्या निर्णयानुसार होणार असून आज आम्ही पूर्ण ताकदीनिशी सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा बांधव अंतरवाली सराटीच्या मीटिंगसाठी जात आहोत। राज्याचे संपूर्ण लक्ष सध्या इथं लागले, विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल, त्यांना वाटतं की नेमकं लोकसभा निवडणुकीत नेमका मराठा समाज कोणता निर्णय घेणार आहे, त्याबद्दल काय अंदाज काय वाटू शकतो? सत्तेचे गुलाम असलेले आज त्यांची इच्छा आहे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायची, पण त्यांचे ED, CBI, इन्कम टॅक्स या विविध सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीजनी ते बांधले गेलेले आहेत। पण हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले शेतकरी, कष्टकरी, कामगार हे जे आहेत हे पूर्ण स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन आजच्या निर्णयामध्ये पूर्ण ताकदीनिशी आज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा आहेत आणि याचा नक्की रिझल्ट येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही। सध्याला सोलापूरला कोणकोणत्या गावातून लोकसभा अंतरावली? सोलापूर शहरातील गवळी वस्ती तालीम संघ, त्यानंतर मोहोळ तालुक्यातून आलेले घोडेश्वर ग्रामपंचायतचे सगळे सदस्य, त्यानंतर कोठाळचे सदस्य, विरोड बुद्रुकचे सदस्य, दक्षिण सोलापुरातून तालुक्यातून आलेले काशेगावचे सदस्य, आज सकल मराठा बांधव त्यांनी दोघांना एका गावातून या म्हणून सांगितले होते, एका गावातून 2 प्रतिनिधी या म्हणून सांगितले होते, पण एका गावातून 5-5 गाड्या अंतरवाली सराटीच्या दिशेने निघत असून आजचा निर्णय हा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय असून या देशाच्या, या राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणार असेल की आज 24 तारखेला एक निर्णायक बैठक अंतरावली सराटी येथे घेत आहेत। त्यासाठी त्या बैठकीला हजर राहण्यासाठी आम्ही सोलापूर शहर, जिल्ह्यातून आणि तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये सगळे लोक आज आम्ही अंतरावलीला निघत आहोत। मनोज दादा जोही निर्णय त्या ठिकाणी घेतील तो निर्णय आम्ही ऐकू, तो आम्ही शिरसंवाद मानू आणि खाली त्या पद्धतीने आम्ही वागण्याचं काम या ठिकाणी करू। मनोज दादाने कुठलाही निर्णय जरी घेतला तर त्या निर्णयाला आमच्या सगळ्यांचा, मनोज दादाला या ठिकाणी पाठिंबा असेल। आज मराठा समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये चिडून आहे, कारण मराठ्याच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या शासनाने मंजूर केलेल्या नाही आहेत। मराठा समाजाची फसवणूक करण्याचं काम या ठिकाणी शासनाने केलं, त्यामुळं या ठिकाणी असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड लाट, संतापाची लाट या ठिकाणी मराठा समाजाच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोक आज या ठिकाणी या सभेसाठी जात आहेत आणि या सभेचं नियोजन या ठिकाणी करत आहेत, त्यांनी केलेलं आहे। त्या नियोजनामध्ये जे जे काय घडेल ते आम्ही या ठिकाणी खाली त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम आहोत। राज्यातल्या सर्व समन्वयकाची बैठक आहे, पण त्याला आज मनोज जरांगे पाटलांवरती विश्वास ठेवून सर्व मराठ्यांनी ही बैठक नसून ही सभेत रूपांतर झालेलं आहे। पण बैठकच आहे ही सरकारला दाखवून द्यायचं की सभेचे रूपांतर। आम्हाला सगळे सोयरे
50% आतलं ओबीसी आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मराठा समाज गप्प बसणार नाही. आणि जी मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिल त्या आदेशाचं सामान्यातला सामान्य मराठा समाज त्याचं पालन करेल आणि त्याचा आदेश मानेल. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.